हेलो गर्ल्स एंड बॉयज़, अपना टॉपिक चल रहा है वेक्टर आणि वेक्टरमध्ये आज आपण ब्रँड न्यू इम्पॉर्टंट पॉईंट घेणार आहेत अँड दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दॅट वेक्टर नोन ॲज द मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट वेक्टर. बिफोर दॅट लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम त्याच्या रिलेटेड काय घेतली बेटा, प्रॅक्टिस घेतली आहे. सर्व काही पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत आणि आज आपण स्टार्ट करत आहोत दॅट इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर. कारण वेक्टर मे बी ॲडेड, सबट्रॅक्टेड अँड मल्टिप्लाइड, दे नेव्हर बी डिवाइड. तर याचा आपण इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दैट टॉपिक दैट इज द मल्टीप्लिकेशन ऑफ दैट वेक्टर घेतोय. तो चलिए शुरू करते हैं. तो सबसे मेन दैट इज हियर देयर आर द टू टाइप्स ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. वेक्टर जर पाहायला गेले आपण तर लक्ष दे बेटा, इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय की दोन टाइपचे मल्टिप्लिकेशन आहेत वेक्टरचे. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. इसके पहले अपन ने क्या किया, दो वेक्टरची ॲडिशन, दोन वेक्टरची सबट्रॅक्शन. आता दोन वेक्टरची काय घेतो आपण, मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशन करताना बेटा एवढं लक्षात ठेव की आपल्याला इथे किती टाईपचे मल्टिप्लिकेशन करायचे आहेत, टू टाईप्सचे मल्टिप्लिकेशन. एकाला आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट आणि दुसऱ्याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. का बरं, त्याचं रिझन काय आहे हे पण मी तुम्हाला इथे सांगतोय. बिफोर दॅट मी इथं पार्टिशन करतो. मी आत्ता जे तुम्हाला टीच करतो ना, एवढा जबरदस्त घेणार आहे, इतका जबरदस्त पॉईंट घेणार आहे आणि ते पण कंपॅरिझनमध्ये घेणार आहे. दॅट इज अ बाय वन गेट वन फ्री. एक परफेक्ट करायचं त्याच्याबरोबर दुसरं लगेच होणार. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रिक अँड टेक्निक ऑफ आवर सो दैट इज क्लास. तो इम्पॉर्टेंट पॉइंट मी इधर जर पाहिलं बेटा तो मैं यहाँ पे देख लो, यहाँ पे पार्टीशन करने जा रहा हूँ. सो दैट इज द पार्टीशन आणि हे पार्टीशन आहे, ठीक है. आणि याच्यामध्ये देर आर द टू टाइप्स. काय आहेत बेटा, मल्टिप्लिकेशन की किती टाइप आहेत, दोन टाइप आहेत. एक आहे दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स आणि दुसरा आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर. एकाला डॉट प्रोडक्ट म्हणून, एकाला क्रॉस प्रोडक्ट. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट लेक्चर. या लेक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे ते म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ठेव. इझी गोईंगमध्ये तो पॉईंट मी कव्हर करून देतोय. फक्त काय बोलतो इकडे लक्ष दे. चलो मैं यहाँ पे लिखता हूँ दॅट इज कॉल्ड ॲज द डॉट प्रोडक्ट. अभी बच्चे परेशान हो गए, व्हाट इज द डॉट प्रोडक्ट. ये डॉट प्रोडक्ट होतात भी तो क्या है, हा हे इथं डॉट प्रोडक्ट आणि इथे घेतोय दॅट इज कॉल्ड ॲज द क्रॉस प्रोडक्ट. आता हे काय असतं सर, तर मी एकदम इझी गोईंगमध्ये सांगतो. बिफोर दॅट त्यांचे नावं काय आहेत हे तुला सांगतोय. याचं दुसरं एक नाव आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द, याला आपण म्हणायचं दॅट इज द व्हेक्टर प्रोडक्ट. व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर, दोन व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट. आणि इथे घेतोय मी, सो दॅट इज हियर, याचं नाव आहे दॅट इज कॉल्ड स्केलार प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. सो दॅट इज हियर. तो हे त्यांचं अजून एक दुसरं नाव आहे. लेकिन डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट असं म्हणलं जातं. पण व्हाय, तर सिम्पल आहे. काय आहे याची कन्सेप्ट फार इझी गोईंगमध्ये सांगतोय मी आणि ते म्हणजेच काय, नीट लक्ष दे. सिम्पल सांगतोय. डॉट प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट का म्हणतात, क्रॉस प्रोडक्टला क्रॉस प्रोडक्ट का म्हणतात. बेसिक पॉईंट अगोदर सांगतो की आपल्याला दोन व्हेक्टर आहेत. चलो मान लिया व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी. त्याचं आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. पण मल्टिप्लिकेशन करताना त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये दोन मेथड आहेत. एक आहे डॉट प्रोडक्ट, एक आहे क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, सो दॅट इज द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर आणि क्रॉस प्रोडक्ट व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर. आत्ता मी जेवढं काही सांगितलं ते एवढं क्लिअर नाही झालं, पण आत्ता मी जे घेतोय ते परफेक्ट होणार. काय होणार आहे बघ, डॉट प्रोडक्ट कुणाला म्हणायचं, मी इथं ब्रॅकेटमध्ये घेतोय दॅट इज कॉल्ड ॲज द, इथे एक व्हेक्टर आहे. सो हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये व्हेक्टर आहे, हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्हेक्टर आहे. ओके, इज इक्वल टू. इथे पण पाहिलं तर मी असंच घेतो दॅट इज कॉल्ड ॲज द, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक व्हेक्टर आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण एक वेक्टर आहे. ओके बेटा, इज इक्वल टू. सिंपल है. इथे देख लो बेटा, दो ब्रैकेट के बीच में, दोन ब्रैकेटच्या मध्ये कोणतं साइन असतं बेटा, मल्टीप्लिकेशन. ये तो स्कूल में अलजेब्रा में आपने को बता दिया है. सो दैट इज हियर. मग इथे एक वेक्टर है, इथे एक वेक्टर है. अपने पास वेक्टर कितने हैं, दो वेक्टर है. आपल्याकडे किती वेक्टर आहेत बेटा, दोन वेक्टर आहेत. आणि ह्या दोन वेक्टर जर पाहिलं, ह्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे. इथे त्या दोन वेक्टरचं पण काय आहे बेटा, मल्टिप्लिकेशन आहे. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन होऊन काहीतरी रिझल्ट येणार आहे आणि जर तो रिझल्ट कोणता आला, स्केलार आला, तर समजले ना की हे कोणता प्रोडक्ट आहे,
डॉट प्रोडक्ट आहे. आणि दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन होऊन येणारा रिझल्ट हा जर व्हेक्टर आला तो समज लेना बेटा की ये कोण है, क्रॉस प्रोडक्ट आहे. एकदम सोपं साधं सरळ साध्या भाषेत सांगतोय मी. दोन व्हेक्टरच्या गुणाकारापासून येणारा रिझल्ट हा स्केलर आला तर डॉट प्रोडक्ट, दोन व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनपासून येणारा रिझल्ट हा व्हेक्टर आला तर काय म्हणायचं रे बेटा, क्रॉस प्रोडक्ट. इथे जर पाहिला आपण तो यहाँ पे इसको कैसे बोलेंगे हम, तो यहाँ पे देख लो हा जो पहिला वेक्टर आहे ना याला मी कसं लिहितोय बघ. सो दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर ए. इथे घेतोय दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेक्टर बी. आता आपल्याला याच्या अगोदर यांचा सिम्बॉल काय आहे हे कळालं पाहिजे आपल्याला. यांच्या मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल काय आहे, व्हॉट इज दैट सिम्बॉल. तो मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा सिम्बॉल क्या है, तो मैं यहाँ पे लिखता हूँ सिम्बॉल. तर याच्या मल्टिप्लिकेशनचा जो सिम्बॉल आहे ना तो म्हणजे असा डॉट आहे, इन ब्रॅकेट इसको हम क्या बोलते हैं, डॉट. आणि इथे जर पाहिलं तर याचा सिम्बॉल काय आहे, सो इसका जो सिम्बॉल आहे ना बेटा, सो दॅट इज कॉल्ड ॲज द क्रॉस. याला आपण म्हणूया क्रॉस, दॅट इज कॉल्ड अंधेरा कायम रहे. ठीक आहे ना. सो लाईक दॅट क्रॉस अँड दॅट इज द डॉट. हे रिलेशन आता यांना कसं राइट करायचं ये यहाँ पे मैं बता देता हूँ. देख लो बेटा ठीक से. हा है इथे पहिला वेक्टर, इसको मैं बोलता हूँ ए, दैट इज कॉल्ड एज द वेक्टर ए. हा कोणता वेक्टर आहे बेटा, वेक्टर बी. या दोघांचं काय झालं, मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू येणारा कोण आहे बेटा, रिझल्टंट. पण रिझल्टंटच्या वरती मी ॲरो काढणार आहे का, नाही, कारण रिझल्टंट कोण आहे रे बेटा, स्केलर आहे. तर मी वरती ॲरो नाही काढणार, फक्त आरच लिहिणार. पण यांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये मी इथे जो सिम्बॉल वापरणार आहे दॅट इज कॉल्ड एज द डॉट. तो इसको रीड कैसे करेंगे, रीड कैसे करेंगे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आर. दैट इज वेक्टर पण दिस इज अ स्केलर. इट हैविंग मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन, इट हैविंग मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन, बट इट हैविंग ओनली मैग्नीट्यूड. आर यू गेटिंग माय पॉइंट, यस सर, बहुत अच्छे से समझ में आ रहा है. अभी यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे इथे कसं लिहायचं बघ. ह्या पहिला वेक्टर आहे, तो पहिला वेक्टर कोण आहे, चलो मान लिया वेक्टर ए. आता हा दुसरा वेक्टर घेतो दॅट इज कॉल्ड एज द वेक्टर, सो दैट इज द वेक्टर बी. मैंने यहाँ पे ये लिख लिया. वेक्टर काय घेतो रे बेटा, बी इज इक्वल टू येणारा रिझल्टंट हा कोण आहे, वेक्टर. तो मैंने ॲरो किया है. ठीक से देख लो, गौर से देख लो, काय सांगतोय लक्ष द्या, उघडा डोळे बघा नीट. इथे आरच्या वरती ॲरो आहे का, नाही. इथे आरच्या वरी ॲरो आहे का, आहे. इथे ॲरो का नाही आहे, कारण हा स्केलर आहे. हा इथे ॲरो का आहे, कारण हा कोण आहे, वेक्टर आहे. दोन वेक्टरचा गुणाकार झाला, स्केलर आला. दोन वेक्टरचा गुणाकार झाला, वेक्टर आला. पण इथे जर पाहिलं बेटा, यहाँ पे देख लो, यहाँ पे मल्टीप्लिकेशन, लेकिन सिम्बॉल क्या है, क्रॉस. सो दैट इज हियर. इसको हम बोलेंगे डॉट प्रोडक्ट. याला म्हणायचं आपण डॉट प्रोडक्ट आणि याला आपण काय म्हणायचं रे, क्रॉस प्रोडक्ट. सो दॅट इज अ व्हेरी सिम्पल. व्हेन द टू वेक्टर आर मल्टिप्लाइड देन वी गेट द रिझल्ट ॲज अ स्केलर, देन इट इज कॉल्ड ॲज द डॉट प्रोडक्ट अँड इट इज रीड ॲज वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आर. When the two vector A and vector B are multiplied and then we get the result as a vector, then it is called as the cross product and it is read as vector A cross vector B is equal to vector R. Here the resultant having only magnitude, here the resultant having magnitude as well as direction. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए जो मैं यहाँ पे बोल रहा हूँ. तो यहाँ पे देखा जाए तो मैं इथे लिहितो resultant have only magnitude आणि इथे लिहितो मी. सो दॅट इज हियर resultant have magnitude as well as डायरेक्शन. सो दॅट इज हियर. मग आता आपण काय करायचं, इसके पहिले आपण काय घेतलं, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर, वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर. इथे घेतो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आर, कारण हा स्केलर आहे. आणि इथे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर, कारण हा कोण आहे, वेक्टर आहे. तो सिम्पल आहे, एकदम रिलॅक्स, जस्ट चिल, जास्त टेन्शन येऊ द्यायचं नाही आहे. हे सगळ्यात मेन आहे. क्लासचा यूज कसा झाला पाहिजे हे तुम्हाला, क्लासची हेल्प कशी झाली पाहिजे, मिनिमम एफर्ट्स गिव्स द मॅक्झिमम आउटपुट. कमीत कमी एफर्ट्समध्ये कमीत कमी, सो दॅट इज हियर मेहनतीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळालं पाहिजे. टेन्शन कन्फ्युजन दूर झालं पाहिजे, हे सगळ्यात मेन आहे बेटा. तो ये मैंने आपको बता दिया. सिंपल है. ज्या वेळेस दोन वेक्टरचा गुणाकार होतो आणि येणारा स्केलर आला, सो दैट टाइम वी कैन से दैट इज अ डॉट प्रोडक्ट. ज्यावेळेस दो वेक्टर का मल्टीप्लिकेशन होता है और रिजल्ट वेक्टर आया, दैट टाइम वी कैन से इट इज़ अ क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट एक टिम्बर रहता है
और क्रॉस प्रोडक्ट दॅट इज नथिंग बट दॅट क्रॉस इज देअर, अंधेरा कायम रहे लाईक दॅट. आणि हे त्याचा फॉर्म्युला आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. इथं रिझल्टंटच्या वरती ॲरो नाही आहे, इथं रिझल्टंटच्या वरती ॲरो आहे. याच्या रिझल्टंटला ओनली मॅग्निट्यूड आहे, याच्या रिझल्टंटला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज क्या है, डायरेक्शन है. आता आपण पुढे जाऊया. आगे जाएंगे हम, आगे कहाँ पे जाएंगे सर? अपन याच्या रिझल्टंटचं काय फाइंड आउट करूया रे, मैग्नीट्यूड. पहले हम मैग्नीट्यूड निकालेंगे और फिर आगे जाएंगे. सो दैट इज हियर. चलो मैं इसको अभी हटा देता हूँ. सो लाइक दैट. चलो मैं इथून याला, चलो इसको मैं हटा दिया. चलो मैं इसको भी हटा देता हूँ. आता तुम्ही बघा इथे इथे जर पाहायला गेलं बेटा तो हर एक चीज़ आपको अच्छे से समझ में आना चाहिए. नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट करून घ्यायचं, ये सबसे मेन है. इंपॉर्टेंट पार्ट इज़ देयर. अभी यहाँ पे देख लो बेटा, हेडिंग क्या डाल रहा हूँ मैं, हेडिंग क्या डाल रहा हूँ ये आपको समझ में आना चाहिए. मैग्नीट्यूड ऑफ रिझल्टंट, रिझल्टंटच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला. सो दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आणि इथे म्हणाल मी, सो इथे पण आपल्याला काढायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. सो ठीक से देख लो बेटा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ये दोनों के फॉर्म्युले है आणि हे फॉर्म्युले आपल्याला समजले पाहिजेत. आपल्याला एवढं माहिती आहे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. आता मॅग्निट्यूड ऑफ दॅट रिझल्टंट बोले तो कैसे निकालेंगे हम? तो इथे आहे वेक्टर ए, ओके, हा आहे वेक्टर बी, ओके. सो दॅट इज हियर. हा वेक्टर ए डॉट वेक्टर बी, याला जर मी असं मॉड केलं तर याचा अर्थ काय झाला रे बेटा, हा जो डॉट प्रोडक्ट आहे या डॉट प्रोडक्टचं काय घेतोय मी, मॅग्निट्यूड घेतोय. याचं मॅग्निट्यूड घेतोय म्हणजेच कुणाचं मॅग्निट्यूड घेतोय, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड म्हणजेच या डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. आणि याचा जो फॉर्म्युला आहे दॅट फॉर्म्युला इज कॉल्ड ए बी कॉस थीटा. सो दॅट इज इट्स फॉर्म्युला, ए बी कॉस थीटा. कीप इट इन माइंड, ए बी कॉस थीटा. आता आपण इथे जर पाहिलं बेटा, यहाँ पे लेंगे, यहाँ पे क्या लेते देख लो बेटा. हे सगळ्यात मेन, याचा रिझल्टंट कोण आहे, वेक्टर. याचा काय घ्यायचा आहे, मॅग्निट्यूड. म्हणजे काय रे बेटा, मॉड. म्हणजेच आपल्याला कळालं पाहिजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी यांचा काय घेतोय आपण, मॅग्निट्यूड. आणि यांचा फॉर्म्युला काय असणार आहे, ए बी साइन थीटा. ये क्या बात हो गई सर, समझ में नहीं आया. या दोघांचे फॉर्म्युले ये होते तो भी क्या है, यहाँ पे देख लो बेटा, व्हाट इज दैट. सो ये वो जो फॉर्म्युला आहे याला काय म्हणायचं, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फॉर डॉट प्रोडक्ट, इसको क्या बोलने का है, मैग्नीट्यूड ऑफ रिझल्टंट फॉर क्रॉस प्रोडक्ट. ये क्या है देख लो, ए बी कॉस थीटा. ए इज नथिंग बट मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर ए, बी इज नथिंग बट मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर बी, थीटा इज नथिंग बट या दोघांच्या मधला अँगल. यहाँ पे देख लो, ए बी साइन थीटा, ए इज नथिंग बट मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर ए, बी इज नथिंग बट मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर बी एंड थीटा इज नथिंग बट एंगल बिटवीन वेक्टर ए एंड वेक्टर बी. यहाँ पे मैं लिखता हूँ, क्या लिखूँगा, सो दैट इज हियर. आणि मी इथं लिहितो आहे एंड दैट इज कॉल्ड थीटा इज एंगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. वेक्टर ए आणि वेक्टर बी मधल्या अँगलला आपण काय म्हणूया बेटा, थीटा. तो यहाँ पे भी मैं लिखता हूँ दैट इज कॉल्ड थीटा इज एंगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला काय आहे, अँगल आहे. ये सबसे मेन आहे. इथे साइन, इथे कॉस आहे आणि इथे साइन आहे. साइन थीटा आणि कॉस थीटा. थीटा हा वेक्टर ए आणि बी मधला अँगल आहे आणि इथे पण थीटा हा वेक्टर ए आणि बी मधला अँगल आहे. और आपने को मालूम है एक प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी, द अँगल बिटवीन टू वेक्टर दे शुड बी मीट हेड टू हेड और टेल टू टेल. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. ठीक है बेटा. अभी यहाँ पे देख लो, एक बात तो बहुत भारी हो गई. क्या हो गई, सिंपल है. डॉट प्रोडक्ट कळाला, क्रॉस प्रोडक्ट कळाला, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला कळाला. सो डॉट प्रोडक्ट कसं लिहायचं हे कळालं, सिम्बॉल. क्रॉस प्रोडक्ट भी समझ में आया. त्यांचा रिझल्टंट, इकडे रिझल्टंट स्केलार, इकडे रिझल्टंट वेक्टर. याला मॅग्निट्यूड आहे, याला पण मॅग्निट्यूड आहे. याच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला ए बी कॉस थीटा, याच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला ए बी साइन थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन दोन्ही ठिकाणी ए आणि बी वेक्टरमधल्या अँगलला काय म्हणूया, सो दॅट इज कॉल्ड ॲज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड बी, दॅट इज कॉल्ड ॲज द थीटा. आता आपण काय करूया की डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये रिझल्टंटचं डायरेक्शन, पण मोस्टली इम्पॉर्टंट इकडे रिझल्टंट कोण आहे, स्केलार, म्हणून मॅग्निट्यूड याला आहे, रिझल्टंटला पण डायरेक्शन नाही आहे आणि याच्याकडे डायरेक्शन आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे. याचा रिझल्टंट स्केलार, याचा रिझल्टंट वेक्टर, याला मॅग्निट्यूड आहे, याला मॅग्निट्यूड आहे, याला डायरेक्शन नाही, याला डायरेक्शन आहे. मग याची डायरेक्शन आहे तर याच्या डायरेक्शनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे ना, हा या ना बेटा, हां.
तो ये सबसे मेन. तर एवढं झाल्यानंतर मी इथं एक्स्ट्रा पॉईंट घेतो आहे. सो दॅट इज इथं, आणि ते म्हणजेच काय, रिझल्टंट ऑफ डॉट प्रोडक्ट डज नॉट हॅविंग क्या रे बेटा, डायरेक्शन. त्याला डायरेक्शन नाही आहे, कारण इट इज अ स्केलार क्वांटिटी, बिकॉज इट इज अ स्केलार. ओके. आणि इथे जर बघितलं, रिझल्टंट ऑफ क्रॉस प्रोडक्ट हॅविंग डायरेक्शन given by RHTR or स्क्रू रूल. सो काय आहे हे बघ, इथे RHTR पिक्चरचं नाव नाही आहे हे, दॅट इज हियर स्क्रू रूल. यहाँ पे देख लो, रिजल्टेंट ऑफ डॉट प्रोडक्ट डज नॉट हैविंग डायरेक्शन. इसके पास डायरेक्शन है क्या, नहीं है. इसके पास डायरेक्शन आहे का, आहे. मग ही डायरेक्शन आपल्याला कुणी दिली आहे, तर डायरेक्शन आपल्याला दिली आहे राईट हँड थंब रूल, RHTR, राईट हँड थंब रूल, और स्क्रू रूल. जे स्क्रू असतो ना, स्क्रू आपण बोलते ना, किसी का स्क्रू ढिला है, लाइक दॅट द स्क्रू रूल किंवा स्क्रू रूल. याच्यामध्ये जर बघितलं, कधी भी याद रखो बेटा, वेक्टरमध्ये कुठेही RHTR, राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू रूल आलं की माइंडमध्ये असं ब्लिंक झालं पाहिजे. ब्लिंक काय झालं पाहिजे, की राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू रूल गिव्स द डायरेक्शन फॉर द रिझल्टंट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. रिझल्टंट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. तर इथे बघ, याचा रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढलं, याच्या रिझल्टंटच्या मॅग्निट्यूड काढलं. याच्या रिझल्टंटला डायरेक्शन नाही आहे, याच्या रिझल्टंटला डायरेक्शन आहे, आणि ही डायरेक्शन कोणी दिली आहे, राईट हँड थंब रूल किंवा त्याला आपण काय म्हणूया, स्क्रू रूल. सो दैट इज हियर. अभी यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मैं इसको हटा देता हूँ. सो दैट इज हियर. याला मी, सो इथे इसको भी मैं हटा देता हूँ. ठीक से देख लो बेटा, ठीक है, ओके, नो प्रॉब्लेम. आता इथे बघ, मी एक्स्ट्रा पॉईंट लिहिताना पण तुम्ही असं केलं पाहिजे, नोटबुकमध्ये पण पेजला फोल्ड करायचं आणि परत न्यायचं. इथे पण मी स्टार करतो नेक्स्ट पॉईंट, आणि इथे पण स्टार करतो, आणि मी इथे म्हणतो रिझल्टंट ऑफ क्रॉस प्रोडक्ट, resultant of cross product having direction by RHTR or काय घेतोय मी, स्क्रू रूल. ओके. आणि इथे तो पॉईंट घेतो, दॅट इज कॉल्ड रिझल्टंट ऑफ डॉट प्रोडक्ट does not having डायरेक्शन. आता बघ, इथे मी काहीच घेणार नाही, व्हाय, कारण याला डायरेक्शन नाहीच. इथे मात्र मी काय घेणार आहे, तो मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ, दॅट इज कॉल्ड एज द RHTR. RHTR म्हणजेच काय, राईट हँड थंब रूल. आता इथे जर पाहिलं आपण, व्हॉट इज दॅट राईट हँड थंब रूल, तर आपल्याला लगेच कळालं पाहिजे. इसको मैं थोड़ा सा, ठीक है बेटा, ओके. आता इथे घेतो मी RHTR. RHTR इज नथिंग बट राईट हँड थंब रूल. आता हे राईट हँड थंब रूल काय आहे हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. बिफोर दॅट मी इथे एक डायग्राम काढतो, अँड दॅट डायग्राम इज नथिंग बट, सो इथे मी एक डायग्राम काढतो आहे, अँड दॅट डायग्राम काय आहे बघा नीट. इथे मी एक प्लेन काढतो. सो ठीक है, यहाँ पे मैंने एक प्लेन निकाल दिया. सो दैट इज द प्लेन. आता या प्लेनवरती आपल्याला दोन वेक्टर आहेत, वेक्टर ए अँड वेक्टर बी. आता वेक्टर ए और वेक्टर बी कैसा है देख लो. याला म्हणूया वेक्टर ए,
आणि याला काय म्हणूया व्हेक्टर बी. हे दोन्ही कसे जोडले तर बेटा टेल टू टेल. आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्यामधला अँगल किती आहे रे थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी अँड व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी लाईज ऑन द सेम प्लेन देअर फॉर दे आर द को-प्लेनर. को-प्लेनर. आता इथे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. व्हॉट आर दॅट रिलेशन्स, दॅट इज द इम्पॉर्टंट. हे रिलेशन्स काय आहेत हे कळायला पाहिजे. आता मला इथे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट ह्या दोन कंडिशन आहेत. आता बघ मी इथे क्रॉस प्रोडक्ट घेतो. क्रॉस प्रोडक्ट घेताना माझ्याकडे पॉसिबिलिटी क्या है, सॉरी क्रॉस प्रोडक्ट लेते टाइम मेरे पास पॉसिबिलिटी क्या है. या तो मैं ऐसा डायरेक्शन फॉलो करू सकता हूँ. असं डायरेक्शन फॉलो केलं म्हणजे काय रे बेटा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. या तो मैं ऐसे डायरेक्शन फॉलो कर सकता हूँ म्हणजेच काय रे बेटा वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. सो व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट. इथे जर पाहिलं तर कितने वेक्टर है बेटा 2. मैं ऐसे कह रहा हूँ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आणि दूसरा आहे वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. आता एक काम करायचं, ये जो घड़ी है ना बेटा, ये घड़ी है यहाँ पे, ये घड़ी ऐसे ऐसे घूम रही है. आता बघ मी कुठून कुठे जातो वेक्टर ए टू वेक्टर बी. अगर मैं वेक्टर ए टू वेक्टर बी जा रहा हूँ, घड़ी तो ऐसे घूम रही है, मैं तो ऐसे जा रहा हूँ. दैट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द अँटी क्लॉकवाईज. म्हणजे मी इथे जर पाहिलं तर मी इथं कोणती डायरेक्शन घेतली आहे अँटी क्लॉकवाईज. ओके. आणि इथे जर पाहिलं तर मी काय करतो आहे बी क्रॉस ए. बी क्रॉस ए जैसे घड़ी घूम रही है वैसे ही यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे कंसिडर कर रहा हूँ म्हणून इथे मी घेतो दॅट इज कॉल्ड ॲज द क्लॉकवाईज. ओके. एक आहे अँटी क्लॉकवाईज आणि दुसरा आहे क्लॉकवाईज. म्हणजे क्रॉस प्रोडक्टमध्ये ए क्रॉस बी ही एक पॉसिबिलिटी आणि बी क्रॉस ए ही एक पॉसिबिलिटी आहे. जर ए क्रॉस बीची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे तर मी इथे घेतली आणि बी क्रॉस ए त्याची डायरेक्शन काय आहे क्लॉकवाईज. आता राइट हैंड थंब रूल क्या होता है ये मैं आपको बताता हूँ. दैट इज़ द राइट हैंड. ठीक है. ये राइट हैंड को मैंने ऐसे कर दिया, दैट इज़ कॉल्ड एज द थम्स अप. नहीं है कुछ तूफानी हो जाए लाइक दैट. दैट इज़ द इथे जर पाहिलं तो मैंने ऐसे कन्सिडर कर दिया. याच्यामध्ये जर पाहिलं बेटा तर 2 कंडिशन आहे. देख लो 5 फिंगर्स आर देअर. 1 फिंगर दॅट इज कॉल्ड ॲज द थंब आणि हे जर बघितलं तर रिमेनिंग फिंगर्स. आता हे रिमेनिंग फिंगर अँड लाईक दॅट. याच्यामध्ये जर पाहिलं सो दॅट रिमेनिंग फिंगर अशा झुकलेल्या दॅट इज कॉल्ड ॲज द कर्ल्ड फिंगर्स अँड दॅट थंब. तो सिंपल सी बात है. इन द क्रॉस प्रोडक्ट राइट हैंड थंब रूल, in the right hand thumb rule, thumb gives the direction of resultant, okay, and that curled finger gives the sense of cross product. तो सिंपल है बेटा. देख लो यहाँ पे ये मैंने ऐसा पकड़ दिया. थंब किधर है बेटा अपवर्ड है. थंब कुठे आहे वरती आणि ये ऐसे घूम रही है. ऐसे घूम रही है बोले तो काय रे बेटा एंटी क्लॉकवाइज. एंटी क्लॉकवाइज जैसे मैं एंटी क्लॉकवाइज जा रहा हूँ थंब किधर है ऊपर है. अगर थंब ऊपर है तो मैं यहाँ पे देखा जाए तर मी या ठिकाणी एक वेक्टर घेतला. सो दॅट इज हियर, दॅट वेक्टर इज हियर आणि या वेक्टरला मी काय म्हणतोय रिझल्टंट वेक्टर आणि याची ही डायरेक्शन झाली. सो ये डायरेक्शन हो गई. अभी यहाँ पे देख लो बेटा मैं ऐसे करता हूँ दैट इज़ कॉल्ड एज द लाइक एंड दैट इज़ द डिसलाइक. लाइक दैट ऐसा भी होता है. तो मैं अभी यहाँ पे क्या करता हूँ देख लो ठीक से. सिंपल सी बात है. थंब काय आहे बेटा डाउनवर्ड आहे अँड दॅट आर द कर्ल्ड फिंगर. थंब गिव्स द डायरेक्शन. थंब कुणाची डायरेक्शन देतो बेटा रिझल्टंट अँड दैट कर्ल्ड फिंगर गिव्स द सेंस ऑफ दैट इज द क्रॉस प्रोडक्ट. तो ऐसे घूम रहा बोले तो उधर से इधर, उधर से इधर म्हणजेच काय रे क्लॉकवाईज. आणि ज्यावेळेस क्लॉकवाईजमध्ये जातोय मी बोले तो इधर से इधर आ रहा हूँ. थंब गिव्स द डायरेक्शन डाउनवर्ड आणि हा डाउनवर्ड डायरेक्शनला दिला तर दॅट इज ऑल्सो रिझल्टंट. तो यहाँ पे रिझल्टंट कितने आ गए 2. आता कधी पण लक्षात ठेवायचं कभी भी मत बोलो आणि ते म्हणजेच काय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. मी इथं लिहितोय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑलवेज परपेंडिकुलर टू प्लेन. तर मग कधी पण आपको समझ में आना चाहिए. मैंने एक प्लेन लिया कागज़, त्याच्यावरती किती वेक्टर आहेत 2. वेक्टर ए आणि वेक्टर बी त्यांच्यातला अँगल किती आहे थीटा. जर समजा आपण मल्टिप्लिकेशन अँटी क्लॉकवाईज केलं तर त्या प्लेनला अपवर्ड डायरेक्शनमध्ये रिझल्टंटची डायरेक्शन आणि जर आपण क्लॉकवाईजमध्ये जर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर डाऊनवर्ड दॅट इज कॉल्ड ॲज द. सो अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. क्लॉकवाईज नथिंग बट मी जर पाहिले तर अँटी क्लॉकवाईज घेतलं तर आपल्याला डायरेक्शन कशी मिळाली रे बेटा अपवर्ड. ठीक आहे ना. आणि इथे जर पाहिलं तर क्लॉकवाईज घेतलं तर क्लॉकवाईज म्हणजे काय रे बेटा तो डायरेक्शन कशी मिळाली आपल्याला डाऊनवर्ड.
सो दैट इज द इम्पॉर्टंट. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तर हे रिलेशन साधा सिंपल आहे. राईट हँड थंब रूल कुठलाही पॉईंट घेताना सगळ्यात मेन इंपॉर्टन्स काय है. राइट हैंड थंब रूल का इंपॉर्टेंट क्या है, ये डायरेक्शन देता है. ये डायरेक्शन किसको देता है, रिजल्टेंट को. अरे किसके रिजल्टेंट को, क्रॉस प्रोडक्ट के रिजल्टेंट को. और ये डायरेक्शन देते टाइम कितने कंडीशन फॉलो करता है, दो, एक क्लॉकवाइज और दूसरा एंटी क्लॉकवाइज. अगर क्रॉस प्रोडक्ट एंटी क्लॉकवाइज में है तो थंब कैसा होता है, अपवर्ड. और अगर क्रॉस प्रोडक्ट क्लॉकवाइज है तो थंब किधर होता है बेटा, डाउनवर्ड. उसमें वेक्टर ए और वेक्टर बी लाइज ऑन द सेम प्लेन, देयरफॉर दे आर कोप्लेनर एंड देयर रिजल्टेंट इज परपेंडिकुलर टू द प्लेन. इट मे बी अपवर्ड और इट मे बी डाउनवर्ड. दैट इज द झिंगालाला पॉइंट. हे आपल्याला समजलं पाहिजे. तो यहाँ पे देख लो बेटा, मैं अगर ऐसा लिखा और ऐसा लिखा तो आपको समझ में आना चाहिए. तो चलो मैं ऐसे भी लिख सकता हूँ. कैसा लिखणार मी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर. आणि मी असं लिहिलं वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू. आता अपवर्ड आपल्याला कॉर्डिनेट सिस्टम सांगितली ना स्कूलमध्ये. कॉर्डिनेट सिस्टममध्ये यहाँ पे देख लो बेटा, पॉजिटिव निगेटिव. रिझल्टंट ऊपर है तो पॉजिटिव है, नीचे है रिझल्टंट तो निगेटिव. म्हणून काय घ्यायचं, माइनस वेक्टर आर. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो ये रिलेशंस आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. इथे लॉ आहे, यहाँ पे लॉ है क्या, नहीं, क्योंकि ये लॉ क्या दे रहा है, डायरेक्शन. यहाँ पे डायरेक्शन की जरूरत है क्या, नहीं है. आता स्टूडेंट बोलते हैं सर राइट हैंड थंब रूल तर परफेक्ट समजला आम्हाला, ये स्क्रू रूल क्या होता है. तेच है, स्क्रू होता है ना, स्क्रू. सिंपल सी बात है बेटा. चलो मान लिया स्क्रू ड्राइवर होता है ना, स्क्रू ड्राइवर. जैसे हम ऐसे 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 घुमा रहे हैं, सो दॅट इज हियर. आता आपल्याला कळालं पाहिजे की मी जे काय सांगतोय हे आपल्याला कळालं पाहिजे. सिंपल सी बात है. जैसे मैं ऐसे ऐसे घुमा रहा हूँ, आता मी ऐसा ऐसा ऐसे घुमवतो. घड़ी कैसे घूम रही है बेटा, घड़ी तो ऐसे घूम रही है. मैं इसको ऐसे घुमा रहा हूँ. जर मी याला असं असं फिरवतो आहे तर मग डायरेक्शन कोणती झाली, एंटी क्लॉकवाइज. जब मैं एंटी क्लॉकवाइज घुमा रहा हूँ तो ये स्क्रू ऊपर ऊपर जा रहा है. तो स्क्रूची डायरेक्शन इज नथिंग बट डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. आणि त्याला फिरवतो, दॅट इज द डायरेक्शन ऑफ द क्रॉस प्रोडक्ट और सेंस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. जर मी याला बाहर काढायचं तो मैं ऐसे घुमाऊंगा. अगर मैं ऐसे घुमा रहा हूँ तो ये डायरेक्शन कौन हो गई, क्लॉकवाइज. तब स्क्रू किधर आएगा, नीचे. तो स्क्रू की डायरेक्शन, रिजल्टेंट की डायरेक्शन, उसको घुमाने की डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट, सेंस ऑफ क्रॉस प्रोडक्ट कितने होते हैं, दो, या तो क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज. हे आपल्याला कळालं पाहिजे. पण आपल्याला स्क्रू रूलची जास्त गरज पडत नाही. आपण जास्तीत जास्त काय वापरायचं, राईट हँड thumb rule. That is the right hand thumb rule. Thumb gives the direction of resultant and curled finger gives the sense of cross product. There are the two types of sense, that is the clockwise and anti-clockwise. झिंगालाला. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. इथे गरज आहे का, नहीं. इथे गरज आहे का, आहे. इथे गरज आहे बेटा. तो चलो अभी हम आगे जाएंगे. आता इथे जर पाहिलं आपण तो इसको हम यहाँ पे आगे आगे जाएंगे. हम इसको भी मैं हटा रहा हूँ, ठीक है. प्रत्येक गोष्ट नोट करून घ्या. हर एक चीज़ नोट करके लेते जाओ बेटा. प्रत्येक एकदम इंटरेस्टिंग. मैं आपको बता रहा हूँ, मैं जो अभी पढ़ा रहा हूँ बेटा, ये अपने ऑफलाइन के लेक्चर के 10% में नहीं. इतना भारी अपना ऑफलाइन का लेक्चर होता है, लेकिन क्या करें, ये कोरोना वायरस परेशान करके रखा है. सो चलो मैं इसको हटा देता हूँ. ये इसको नीचे लेता हूँ. आओ भाई साहब, नीचे आओ. सो ओके, सो दैट इज हियर. इथे जर पाहिलं अपन तो अपन ने यहाँ पे पार्टीशन किया था. क्या किया था रे बेटा, पार्टीशन. सो दैट इज द पार्टीशन. इथे जर बघितलं तर डॉट प्रोडक्ट आणि इथे काय आहे, क्रॉस प्रोडक्ट. आपल्याला कळालं व्हॉट इज दॅट कन्सेप्ट, कळालं आपण. वेक्टर टू वेक्टर multiplication of two vector gives the scalar dot product. Multiplication of two vector gives the vector cross product. It is known as scalar product of two vector. It is known as the vector product of two vector. It having the symbol dot, it having the symbol cross. Okay, it having the resultant having the magnitude. Here is also resultant having the magnitude. Resultant formula AB cos theta. Here is the AB sin theta. Theta is the angle between vector A and vector B. ओके. तो यहाँ पे देखा जाए तो मी इथे घेतो काही लॉज घेतो. त्याच्यामध्ये इथे जर पाहिलं मी तो मैं यहाँ पे लेता हूँ दैट लॉ इज कॉल्ड एज द कम्यूटेटिव लॉ. आणि इथे पण घेतोय कम्यूटेटिव लॉ. कम्यूटेटिव लॉ. आता इथे पण कम्यूटेटिव लॉ. कम्यूटेटिव लॉ क्या होता है देख लो बेटा. इथे घेतलं मी वेक्टर ए, डॉटमध्ये काय घेतो, वेक्टर बी. आता यांची आदला बदली करतो. इथे काय घेतो, वेक्टर बी डॉट वेक्टर ए. आता मला सांगा तुम्ही, याच्यामध्ये जर मी आदला बदली केली
तर ना याच्या मॅग्निट्यूडला फरक पडणार, कारण 2 × 3 असेल किंवा 3 × 2 व्हॅल्यू तर तेवढीच येणार आहे, डायरेक्शनचा संबंध नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो इट ओबे द लॉ. इट ओबेड दी लॉ. हा लॉला काय करतोय, ओबे. इथे जर पाहिलं आपण तो देख लो बेटा, हा आहे व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर बी आणि इथं घेतो मी व्हेक्टर बी क्रॉस व्हेक्टर ए. यार देख लो यार, आत्ता सांगितलं होतं मी ए क्रॉस बी अँटी क्लॉकवाइज, बी क्रॉस ए क्लॉकवाइज, दोघांचा रिझल्टंट सेम नाही, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह है. इसका मतलब ये हो गया कि इट डज नॉट ओबे. तो मैं यहाँ पे लिखूंगा इट डज नॉट ओबेड लॉ. हा लॉला ओबे करत नाही आहे, पण याचा मॅग्निट्यूड ओबे करतो. म्हणजे काय तर बेटा, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. यांचा मॅग्निट्यूड ओबे, म्हणजे मी इथं म्हणू शकतो इट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडला ओबे करतो पण डायरेक्शनला ओबे करत नाही, कारण एक ठिकाणी प्लस है आणि एक ठिकाणी माइनस है, कारण एक क्लॉकवाइज आणि दूसरी एंटी क्लॉकवाइज. इस पे भी एमसीक्यू आ सकता है. हा कम्यूटेटिव लॉ को ओबे करता है, ये करता नहीं है. ये कम्यूटेटिव लॉ के किसको ओबे करता है, मैग्नीट्यूड को. तो हे आपल्याला एक रिलेशन्स इथे कळाले. छोटे छोटे लॉज आहेत बेटा, कुछ इसमें बहुत बड़ी बात नहीं है. ठीक है, अभी मैं इसको हटा देता हूँ. इथे जर पाहिलं, आता मी जसा कम्युटेटिव्ह लॉ घेतला आहे तसा मी डिस्ट्रीब्यूटिव लॉ घेतो. व्हाट इज़ दैट डिस्ट्रीब्यूटिव लॉ? सो ये भी अपने को यहाँ पे देखना है. व्हाट इज़ दैट डिस्ट्रीब्यूटिव लॉ? डिस्ट्रीब्यूटिव लॉ क्या होता है ये भी बताता हूँ. मी जसं इथे तुम्हाला देतोय ना तसंच आपको भी नोट में लिखना है, नोटबुक में लिखना है. सो दैट इज हियर. मी इथे घेतोय डिस्ट्रीब्यूटिव लॉ. डिस्ट्रीब्यूटिव लॉ यहाँ पे भी लेता हूँ मैं, दैट इज कॉल्ड डिस्ट्रीब्यूटिव लॉ. सो दैट इज हियर डिस्ट्रीब्यूटिव लॉ. आता इथे जर बघितलं डिस्ट्रीब्यूटिव लॉ किसको बोलेंगे, हा आहे वेक्टर ए डॉट आणि इथं आहे ब्रॅकेटमध्ये वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू काय आहे, एक ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे. इथे पण बघ, इथे घेतो मी वेक्टर ए, इथे घेतो क्रॉस इन ब्रैकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी. स्कूल में पढ़ा था, देखो ब्रैकेट को सॉल्व करना है तो कभी भी पहले टर्म पहले को मल्टीप्लाई करेगी तो ए, तो याचा आंसर काय येईल रे बेटा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी ओके प्लस वेक्टर ए डॉट वेक्टर सी. इथे पण काय होईल बघ बरं, इथे सिंपल आहे, हा याला मल्टीप्लाय केला दॅट इज कॉल्ड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. सो दॅट इज हियर. म्हणजे मी असं म्हणू शकतो की डॉट प्रोडक्ट इट ओबे, क्रॉस प्रोडक्ट इट ओबे. तो याचा अर्थ डिस्ट्रीब्यूटिव लॉला दोन्ही पण प्रोडक्ट काय करतात रे बेटा, ओबे करतात. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. लेकिन कम्यूटेटिव लॉ को दोनों ओबे कर रहे हैं क्या, नहीं. क्रॉस करता, डॉट करता है, क्रॉस नहीं करता है. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले. आता आपण याच्या रिलेटेड काय करूया, प्रॅक्टिस घेऊया. तो अभी हम यहाँ पे प्रॅक्टिस घेताना पण काय करेल मी, एकच क्वेश्चन घेईल पण ॲप्लिकेबल फॉर डॉट ॲज वेल ॲज क्रॉस, दॅट इज अ बाय वन गेट वन फ्री. एक स्टडी करायची त्याच्या रिलेटेडच आपण इथे घ्यायचं. म्हणजे कंटिन्युअसली प्रॅक्टिससुद्धा कशी घ्यायची बेटा, कंपॅरिझनमध्येच घ्यायची. आपल्याला काय काय माहीत झालं, कन्सेप्ट, डॉट प्रोडक्ट की कन्सेप्ट, क्रॉस प्रोडक्ट की कन्सेप्ट, इसका मैग्नीट्यूड, इसका मैग्नीट्यूड, इसको डायरेक्शन नहीं है, इसको डायरेक्शन है. इसके डायरेक्शन के कितने टाइप है, दो, एंटी क्लॉकवाइज यानी क्लॉकवाइज, बाय राइट हैंड थंब रूल या तो स्क्रू रूल. दोनों में से ये डज इट कैन ओबे द कम्यूटेटिव लॉ. ये ओबे कर रहा है क्या, नहीं कर रहा है. ये एसोसिएटिव लॉ या तो इसको बोलेंगे डिस्ट्रीब्यूटिव लॉ, ये ओबे कर रहा है, ये भी ओबे कर रहा है. तो ठीक है बेटा, ये सिंपल सी बात है. अभी हम आगे जाएंगे. आगे कहाँ पे जाएंगे देख लो. सो इथे आपण पुढे जाऊया. तो मैं यहाँ पे लिखता हूँ क्वेश्चन. सो दैट इज हियर.
डॉट प्रोडक्ट ऑफ टू पैरेलल वेक्टर, और यहां पे मैं लिखता हूं क्वेश्चन, फाइंड आउट क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू पैरेलल वेक्टर। ठीक है ना बेटा। अभी आपने को इसका फॉर्मूला मालूम है, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू, फॉर्मूला क्या है बेटा, ए बी कॉस थीटा। लेकिन आपको मालूम होना चाहिए पैरेलल वेक्टर आहे, पैरेलल म्हणलं डायरेक्शन सेम आहे, अँगल किती आला बेटा, 0 डिग्री आला. सो दॅट बिकम वेक्टर ए वेक्टर बी यांचा जर बघितलं तर वेक्टर ए का मॅग्नीट्यूड ए, वेक्टर बी का मॅग्नीट्यूड बी इंटू कॉस 0. बेटा कॉस 0 कितना होता है, कॉस 0 कितना होता है, सो दैट बिकम 1 आणि दैट टाइम then the answer is here vector A dot vector B is equal to A into B. So आणि इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे मैं लिखता हूँ वेक्टर A क्रॉस वेक्टर B इज इक्वल टू, फॉर्मूला क्या है बेटा, ए बी साइन थीटा. आता इथे कळालं पाहिजे, देख लो बेटा पैरेलल है म्हणजे डायरेक्शन सेम है, दैट इज कॉल्ड एज किती है बेटा 0 डिग्री. तो यहाँ पे मैं क्या लिखूंगा, दैट इज हियर ए बी साइन 0. अभी आपको मालूम होना चाहिए काय माहीत पाहिजे बेटा, साइन 0 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. अरे साइन 0 की वैल्यू किती असते, 0 असते ना 0. तो ये 0 कर दिया मैंने. तो यहाँ पे देख लो बेटा आंसर, दैट आंसर इज हियर 0. म्हणजेच काय बेटा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू 0. अभी मैं कुछ नहीं बोलूँगा, इस पर कुछ भी टिप्पणी नहीं करने वाला हूँ मैं. आता इथे बघ मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो, इथे पण घेणार आहे और यहाँ पे भी लेने वाला हूँ. यहाँ पे क्या लेने वाला हूँ, डॉट प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिकुलर वेक्टर, डॉट प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिकुलर वेक्टर या तो वेक्टर्स, डॉट प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिकुलर वेक्टर्स इथे घेतोय मी. सो दॅट इज हियर क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिकुलर वेक्टर्स. अभी इतना तो मालूम होना चाहिए, एवढं तर कळालं परपेंडिकुलर म्हणजे अँगल किती आला रे बेटा 90 डिग्री. इथे सुद्धा अँगल किती आला रे बेटा 90 डिग्री. आता आपण यांचं स्टडी करूया. क्या स्टडी करेंगे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू, दैट इज कॉल्ड ए बी कॉस 90. आपको मालूम होना चाहिए, क्या माहित पाहिजे बेटा, कॉस 90 कितना होता है 0. अगर कॉस 90 0 होता है सो दैट टाइम द आंसर बिकम, तो आंसर भी कितना आएगा, सो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू कितना आएगा बेटा 0. ओके इथे घेऊया आपण, क्या लेंगे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, फॉर्मूला क्या है, ए बी साइन 90 डिग्री. आपको मालूम है स्कूल में बताया, स्कूलमध्ये शाळेमध्ये सांगितलं आपल्याला साइन 90 की व्हॅल्यू कितनी होती है 1. सो दॅट इज हियर. मग आपण इथे जर पाहिलं तो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू ए बी. सो दॅट इज हियर. अभी यहाँ पे देख लो बेटा, आपल्याला एवढं कळायला पाहिजे, ठीक से गौर से देख लो. इथे जर पाहिलं तो यहाँ पे देख लो, यहाँ पे डॉट प्रोडक्ट कितना आया बेटा 0, दैट इज कॉल्ड एज द मिनिमम वैल्यू. इथे पण बघ क्रॉस प्रोडक्ट कितना आया बेटा 0 0 0, दैट इज कॉल्ड एज द मिनिमम वैल्यू. तो कभी भी मत भूलो मिनिमम डॉट प्रोडक्ट असण्यासाठी कमीत कमी डॉट प्रोडक्ट कितना होता है 0, ज्यावेळेस अँगल किती आहे 90 डिग्री. आणि मिनिमम क्रॉस प्रोडक्ट कितना होता है 0, दॅट टाइम अँगल किती आहे 0 डिग्री. हा 0 डिग्रीला मिनिमम आहे, हा 90 डिग्रीला मिनिमम आहे. इथे बघ हा 0 आहे का नाही, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅक्झिमम. आणि या ठिकाणी जर बघितलं तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॅक्झिमम. तो कभी भी मत बोलो काय रे बेटा 0 डिग्रीला डॉट प्रोडक्ट मॅक्झिमम, 0 डिग्रीला क्रॉस प्रोडक्ट मिनिमम, 90 डिग्रीला डॉट प्रोडक्ट मिनिमम, क्रॉस प्रोडक्ट 90 डिग्रीला काय रे बेटा मैक्सिमम. जब ये मैक्सिमम होता है तब ये मिनिमम होता है, जब ये मिनिमम होता है तब ये मैक्सिमम होता है. क्योंकि इट इज़ नॉट पॉसिबल द बोथ मैक्सिमम सेम एंगल अँड इट इज़ नॉट पॉसिबल बोथ मिनिमम सेम एंगल. हे आपल्याला कळालं पाहिजे ये रिलेशन, क्योंकि इसमें कॉस है आणि याच्यामध्ये कोण आहे साइन आहे.
तर हा त्यांच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे की डॉट प्रोडक्ट काय आहे आणि क्रॉस प्रोडक्ट काय आहे. एकदम इजी गोइंगमध्ये साध्या सरळ भाषेमध्ये सांगितलं आहे. अगर किसी बच्चे का थोड़ा सा बेस कमज़ोर है तो 2 बार व्हिडिओ देखना है, ये सबसे मेन है. तो ठीक आहे, हे सगळ्यात मेन एकदम इझी गोइंगमध्ये सांगितलं. डॉट प्रोडक्ट कुणाला म्हणायचं, क्रॉस प्रोडक्ट काय म्हणायचं, व्हॉट आर दॅट कन्सेप्ट, व्हॉट आर दॅट सिम्बॉल्स, व्हॉट आर द मैग्नीट्यूड फॉर्मुलेज, व्हॉट आर द कंडीशन फॉर डायरेक्शन. सो हियर नो डायरेक्शन, यहाँ पे 2 कंडीशंस है, ये भी मैंने यहाँ पे बता दिया है. आणि आपण यांची काही प्रॅक्टिस आता नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये पण आपण कंटिन्युअसली अशीच प्रॅक्टिस घेणार आहेत. फक्त इथे माइंड क्लिक झालं पाहिजे. ज्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस आहे 0 डिग्रीला मॅक्झिमम, ज्या फॉर्म्युल्यामध्ये साईन आहे 0 डिग्रीला मिनिमम, ज्या प्रोडक्टमध्ये किंवा ज्याच्यामध्ये ज्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस आहे 90 डिग्रीला मिनिमम, ज्या फॉर्म्युल्यामध्ये साईन आहे 90 डिग्रीला मॅक्झिमम, कारण हे आपल्याला बेसिक व्हॅल्यूज आहेत. कारण साईन आणि कॉस ज्यावेळेस हा मॅक्झिमम असतो त्यावेळेस हा मिनिमम असतो, हा मिनिमम असतो त्यावेळेस हा मॅक्झिमम असतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर द सेम अँगल बोथ आर मॅक्झिमम और बोथ आर मिनिमम. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके सर, यस सर. प्रत्येक पॉईंट असा भिनभिनला पाहिजे अंगामध्ये, प्रत्येक गोष्ट अशी सळसळून केली पाहिजे, रेग्युलर पाहिजे, सिन्सिअर पाहिजे, लेक्चर अटेंड करताना एकदम ताट बसलं पाहिजे, वही मेंटेन केली पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजेच काय की व्हिडिओज पेंडिंग ठेवायचे नाहीत, रोजच्या रोज पाहायचे. ठीक आहे, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.